आणि शिवशक्ती लोणार आजूबाजू की लढाई. हे लॉर्ड्स होते मित्रांनो मेहरीयन बाबगावच्या येणाऱ्या स्पर्धेचे 26, 27, 28. धन्यवाद सर्वांचे आभार. जाऊया कमेंटी बॉक्समध्ये. तर पहिले षटकार टाकतोय तो मंथन, खूप चांगला मंथन करून आला असेल मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पहिलाच चेंडू यावेळेस पाता चांगला फटका आहे. इनफिल्डच्या वरतून चेंडू जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंच सांगतायत की चौकार. चेंडू द्यायचे, बॉल द्यायचे. बॉल पहिला चेंडू अतिशय चांगला होता, त्याचा मात्र जागा बनवली दुसऱ्या बॉलवरती आणि एका कव्हरच्या वरतून अप्रतिम हा चौकार. बाउंड्री वसूल करतोय बॅटर हरेश. खातं उघडते स्वतःचं आणि टीमचं खातं उघडल्या गेलं. व्यासपीठावर आमने लोणार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, शिवम स्टार ग्रुप मधून एक स्टार अनंता केने दादा हे व्यासपीठावर आहेत. त्याच्याच उपस्थित पाहिलं की आपण पुढच्या स्पर्धेचं लॉट टाकण्यात आलं. भावाळे टेनिस क्रिकेटच्या पुस्तकामध्ये फ्रंटला नाव अनंता केने दादाचं येईल आणि सातत्याने कित्येक चांगले बॅटर त्यांनी घडवले आपल्या गावासाठी. आणि आज भावाळे बीच संघाचं नाव खूप मोठं आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणि त्याचं संपूर्ण क्रेडिट श्रेय अनंता केने दादांना जातोय. गोलंदाज सज्ज होताना वापशी करेल काय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पलटी फटका. सरळ बॅटने एवढा छान फटका खेळला होता, आता मात्र निश्चित चुकीचा फटका खेळायचा प्रयत्न केलाय आणि त्यावर मात्र बीट झालाय बॅटर हरेश. मंथन मारा करतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमसाठी सुद्धा क्रमांक पहिलं षटक हाताळताना इथं मात्र मंथन नावाचा बॉलर. क्षेत्ररक्षण पाहूया आपण. पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिडअप. सज्ज होताना गोलंदाज सफल झालाय. झाडू फटका पाहतोय आपण. सुरेख आहे, सुरेख बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. पंच सांगताय सीमा पार आला ह्या चौकार. चेंडूचा टप्पा होता, ओळखलाय, साडू फटका खेळलाय आणि लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय 4 धावेसाठी. धावसंख्या चौकारांनी पाहतोय आपण 8. 2 चौकार 4 चेंडूमध्ये. चांगली बॅटिंगचं प्रदर्शन हरीशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अजून एक इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पण इथं मात्र क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. एक सिंगल धावेची वेळ होती. स्ट्राईक रोटेट करताना हरीश. व्यक्तिगत 9 या धावसंख्येवर टीमची धावसंख्या सुद्धा बिनबाद 9. नक्षत्र स्पोर्ट ज्युनियर चौदरपाडा विपक्ष योगेश बी आमणे अशी फाईट पाहतोय. योगेश 11B या टीमने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि थोडंसं कुठेतरी चुकीचा ठरताना पाहतोय. हा फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड मिड ऑफ आणि मिड ऑन मधून परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये नव्हती आणि त्याचा परिणाम पाहतोय की फक्त 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट करेल बॅटर. खातं उघडतोय. स्ट्राईकचा बॅटर जो होता आता मात्र हेमंत. मित्रांनो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जे चेंडू आपण खेळतोय ना, जे आम्हाला चेंडू स्पॉन्सरशिप केलेले आहे असे आमचे लाडके आदरणीय नित्यानंद पाटील दादा यांच्या माध्यमातून हे बॉल त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेले आहे. दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे, कारण की तुमचं योगदान खूप मोठा असतोय. आणि भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये मी हे उल्लेख करतोय की इथं मात्र टेनिस क्रिकेटवर प्रेम करणारे भरपूर व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्याच माध्यमातून आपण एवढा मोठा बिग शो आपण हँडल करतोय. मग कुठली मेगा इव्हेंट असो, एक टुर्नामेंट निघाली की आयोजक लगेच सांगतात दादा माझ्याकडून हे तुम्हाला घ्या ते घ्या आणि त्याच व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून भिवंडी टेनिस क्रिकेट एवढा मोठा लोकप्रिय झाला आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा पाहतोय आपण ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला चेंडू देण्यात आलेले असे आमचे लाडके नित्यानंद पाटील दादा.
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र निश्चित म्हणता येईल की बिनबाद धावा आहेत त्या धावफलकावर 11. ही सरासरी जर कायम राहिली तर निश्चित बादल ग्रुप बाबगाव यांच्या माध्यमातून एक सूचना मिळते. हा जो बॉलर आहे बॉलिंग करतोय तो म्हणजे शुभम, जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर बादल ग्रुप बाबगावकडून 2,000 रुपये. पहिला चेंडू फाईन फटका पाहतोय आपण. स्कॉटलँडकडे शतषक डीपमध्ये तैनात आहे. चेंडूवर येतोय, फील करतोय आणि त्यापूर्वी मात्र स्ट्राईक रोटेट पाहायला मिळाली. एक सिंगल कंप्लीट या बॉलवरती. धावसंख्या 12. बादल ग्रुप बाबगाव एक प्रसिद्ध ग्रुप आणि सर्व ग्रुपच्या सदस्याकडून ते आणि बादल म्हणजे बैल ग्रुप चकड्यावरचा ग्रुप आहे आणि बाबगाव अतिशय शौकीन आहे चकड्यासाठी. हो, यावेळेस मात्र बॅटर होतोय बाद. बाहेर जाणार चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची चुंबणी घेतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. धक्का बसलाय तो नक्षत्र स्पोर्ट ज्युनियर चौदरपडा टीमला पहिला. धावसंख्या पाहतोय धावपलकर फक्त आणि फक्त 12. डांगण बापगावच्या या मैदानावर एक मोठी टुर्नामेंट क्रमांक 3चे षटक टाकण्यासाठी बॉलर आता मात्र सज्ज होतोय. अरविंद कुमार. अरविंद येतोय राईटमध्ये विकेट. छोटस असं वाटतं की फिरकीचा मारा करतोय काय. पहिला चेंडू टॉप एज गली क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. कुठे क्षेत्ररक्षक नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कम्प्लीट करेल बॅटर्स. धावसंख्या 14. 30 षटक प्रगती पथावर. स्वामी समर्थ सोनाळे
विपक्ष आपण पाहणार आहोत जय हनुमान खांडवळ बी टीमला. चला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचे. यास पात्र हा चांगला फटका आहे. खाली क्षेत्र निवडले. लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे खूप मेहनत करावी लागेल क्षेत्ररक्षकाला. वा भाई वा, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. आणि त्यापूर्वी मात्र 2 रन्स कंप्लीट करताना आता मात्र धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 16. 30 षटक प्रगतीपथावर. भूपेश अझर पाहिला पण हवी तशी बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. कारण की ज्या प्रकारे नाव मोठं आहे नक्षत्र स्पोर्ट ज्युनियर चौदरपाडा नवीन खेळाडू आहे आणि ज्युनियर संघ अतिशय झकास फॉर्ममध्ये मला वाटतं की रँकमध्ये 1 नंबर रँक करतोय सध्याच्या या सीझनमध्ये. जय हनुमान चौदरपाडा म्हणजे एकाच गावातून एका असोसिएशनमध्ये तब्बल 3 संघ आहेत पाहतोय आपण. त्यामधून त्याच गावाचा बोलबाला या असोसिएशनमध्ये आपण सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावर पाहतोय. क्या बात आहे. 11-1 11 11-2 22 11-3 33 खेळाडू एका गावाच्या माध्यमातून आहेत. या स्पर्धा सफल झाले. टर्न केला चेंडूला चांगला फटका पहिल्या वेळेस पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार पार आला हा चौकार. धावसंख्या पाहतोय आता मात्र पुढे सरकते ती 20-20. अजून एक चांगला प्रहार पाहतोय पण यावेळेस मात्र प्लेसमेंट चुकीची निवडली. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू क्षेत्ररक्षण हुलकावणी देतोय आणि स्वतः फरार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली बॅटिंगचं प्रदर्शन आता मात्र बॅटर करतोय पाहतोय आपण आदित्य. परिस्थिती नाजूक होती. 30चा आकडा पार करेल की नाही अशी शंका निर्माण झाली होती पण आदित्य आलाय. चांगली बॅटिंगला प्राधान्य. फाईन फटका पाहतोय पण यावेळेस मात्र परफेक्ट टायमिंग करता आला नाही. धोका निर्माण झालाय आणि आदित्यची विकेट इथं मात्र प्राप्त होते टीम योगेश 11 बी आमने टीमला. परतीचा प्रवास करताना धावचीच्या स्वरूपात. या असोसिएशन चे 7 स्टार मेंबर रामकृष्ण दादा हे सातत्याने खूप बिझी असतात आणि मला वाटतं की 40+ मध्ये जी एंट्री झालेली आहे आणि त्यांनी सांगितलं की एकटा मी काय काय करणार माझ्या टीमसाठी. परवापासून आपण निंबोलीच्या ग्राउंडला भेटूया. त्यानंतर बिग 40+ ची संघटना जी आहे पॉवर शेलारचा शो पाहायला विसरू नका. खरी मजा ओरिजिनल 40+ संघटनेचे त्या टुर्नामेंटला येणार आहे आणि तिथं कॉमेंट्रीसाठी माझ्या समेत मॅजिक क्लब मराठी वै डॉक्टर गवली सर असेल आणि निंबोली इथं जी स्पर्धा होणार आहे प्रवीण गुलीदादा यांची तिथं मात्र 3 समालोचक असतील. कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाळ सर आणि मेरी आवाज मेरी पहचान संदेशजी वकारे सर. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. मित्रांनो टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर भावाळे गावचा एक प्रसिद्ध उद्योजक ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटवर खूप मोठं प्रेम असते असे एक शांत स्वभाव आणि दिलदार व्यक्तिमत्व असलेले आमचे सन्माननीय भगवान केने साहेबांचं पाहतो की आपण व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिलाच बॉलवरती हा विकेट प्राप्त करेल काय आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये विकेट किपरने चांगलं झेल कंप्लीट केलंय. बादल ग्रुप बाबगाव यांच्या माध्यमातून परत ज्या बॉलरने जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर तब्बल 2000 रुपयाची रोख रक्कम दिल्या जाईल आणि पहिल्या चेंडूवर आले विकेट. आता मात्र एका विकेटची किंमत 1000 रुपये असेल. दरम्यान सन्माननीय भगवान केने साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे.
क्रिकेटवर ज्यांचं खूप मोठं प्रेम आहे, एका चांगले उद्योजक ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य आपण सातत्याने पाहतोय, असे एक महान व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व व्यासपीठावर आगमन झालंय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. तर नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय, एक जबरदस्त बॅटिंग इथं मात्र करणं गरजेचं आहे. आमच्यासोबत जॉईन झालेत नो डाऊट भिवंडीकरांची कानबानशान उत्कृष्ट मूर्तिकार, उत्कृष्ट समालोचक आणि आमचे खास परम मित्र, एक शांत स्वभाव मनोजदादा ठाकरे साहेब. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आई गावदेवी चषक बापगावच्या टुर्नामेंटच्या माध्यमातून. याच पात्र पायात चेंडू टाकला होता, फ्लिकचा फटका पाहतोय आपण. काऊ कॉर्नरकडे चेंडू अतिशय वेगात सरकतोय. चांगला थ्रो, फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होते. या एका धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकते. ती धावसंख्या 25. एक भिवंडी मध्ये एक चांगले मूर्ती बनवण्याचं काम ज्याच्याकडे कला आहे असे गोरसे गावचे मनोजदादा ठाकरे यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे. याच पात्र फटका पाहतोय आपण. मिडॉनच्या डोक्यावरतून फटका लॉंग ऑन क्षेत्राकडे पाहतोय आपण. यावेळेस पात्र अति काही संकटात नाही, पण 2 धावा सहज कंप्लीट. तर निश्चित कमिंग सून 2026च्या शुभ मुहूर्तावर टेनिस क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात मोठी टुर्नामेंट, पण मोठा फटका मारला इथं मिड विकेट क्षेत्राकडे आणि चेंडू मात्र पाहतोय की फरार होईल 4 धावेसाठी. खुशखबर आगरी राजा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून न भूतो न भविष्यती अद्भुत अशी टुर्नामेंट होणार आहे. तब्बल 42 इलेक्ट्रिकल बाईक्स, एक अल्ट्रो कार मालिकावीर स्पर्धेचं स्वरूप आहे. ग्रामीण क्रिकेट भिवंडी एक गाव एक गट, ओपन ग्रामीण गट, 40+ संघटनेचे संघ, त्यानंतर आदिवासी संघ. ज्या कुठल्याही टीमला एंट्री करायची आपण निसंकोचपणे सुनील पवार यांच्याकडे संपर्क साधू शकता आणि मनोज ठाकरे. तर विकेटचं पतन पाहतोय आपण आणि निश्चित ज्या प्रकारे हा बॅटर बाद झालाय, विकेट टाकणं गरजेचं होतं. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 33. 42 बाईक, इलेक्ट्रिकल बाईक, एक अल्टो कार मालिकावीर आणि स्पर्धेचं स्वरूप जर पाहिलं आपण एक गाव एक गट भिवंडी ग्रामीण ओपन क्रिकेट, त्यानंतर ऑल इंडिया ओपन गट, त्यानंतर 40+ आणि त्यानंतर मात्र आदिवासी गट, अशाच या स्पर्धेचं स्वरूप आहे. तब्बल 42 बाईक्स. याच पात्र टर्न केले ऑन साईडकडे पाहतोय आपण आणि अतिशय वेगात परत दुसरी धाव इथं मात्र कंप्लीट होईल काय. आणि याचबरोबर पाहतोय की आपण बॅटर होतोय बाद. षटकाची समाप्ती 4. 34 धावा धावफलकावर, 35 धावा धावफलकावर आणि 36 धावाचं एक मापक आव्हान उभं केलंय. स्वागत आणि सत्कारकडे आपण वळणार आहोत. आपण एक स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत आणि ती सत्कार मूर्ती आम्हाला मिळालेली आहे. भावळे गावाचे उद्योजक आणि नेहमी सातत्याने खूप भावळे गावासाठी जीव अफाट प्रेम करणारे आमचे आदरणीय भगवानदादा किनी साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. दादा आपण या आणि हा सन्मान आपण इथं स्वीकारायचा आहे. एक अतिशय खूप मोठं व्यक्तिमत्व भावळे गावाचं आणि एक डॅशिंग अंदाज नित्यानंद पाटील साहेब यांचे शुभ हस्ते पाहतोय आपण दादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना.
मायेची शाल, सन्मानचिन्ह, रंगीबेरंगी फुलाचं पुष्पगुच्छ का दिला जातोय आणि फुलाला प्रेमाचं प्रतीक का म्हटलं जाते हे दादा स्वीकारताना पाहतोय आपण. दादा आपण आलात, व्यासपीठाची शोभा वाढवली, त्याबद्दल प्रथमे आई गावदेवी क्रिकेट संघ बापगावांच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. टॉस करून घेऊया आपण. चला, दोन्ही टीमचे संघटक आमच्यासोबत जॉईंट झालेले आहेत. स्वामी समर्थ सोनाळे, जय हनुमान खांडपे बी संघ, खांडवल शेवट स्टारचे सर्व ग्रुप आहेत. भावाळे टेनिस क्रिकेटची गाईड म्हणून ज्याची ओळख करतो मी, अनंता केने साहेब, आणि भावाळे गावचे उद्योजक. हा कॉल एकीकडे हेड अँड टेल, हेड अशी मागणी आहे, टेल आलंय. पाहुण्यांना विनंतीशील की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. नाणेफेकीचा कॉल जय हनुमान खांडवल बी टीमच्या बाजून गेलेला आहे. निश्चितच सर्वात महत्त्वाचा वेळ आहे आपल्याजवळ. या असोसिएशनच्या माध्यमातून जवळपासची टुर्नामेंट किती आहे मला माहीत नाही आहे, पण टुर्नामेंट खूप चांगल्या झाल्या, जास्त झाल्या आहेत. आतापर्यंतच्या असोसिएशनच्या माध्यमातून जेवढ्या टुर्नामेंट खेळल्या, तुमचं प्रदर्शन टीमचं कशा प्रकारे राहिलेलं आहे? आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करत आहोत आणि या टुर्नामेंटला आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करू. नाणेफेक जिंकलेले काय निर्णय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय, धाडची निर्णय म्हणता येईल. काय कारण आहे की आपण नाणेफेक प्रथम बॅटिंग करणार? आमचं बॅटमन थोडं फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळं जर बॅटिंग घ्यायचं या केले. खूप खूप शुभेच्छा. माझ्यासोबत स्वामी समर्थ सोनाले आणि जेव्हा जेव्हा सोनाले ग्राउंड ओळख होते, सुनील पवारला मोठं करण्यामध्ये सोनाले गावाच्या प्रत्येक क्रिकेट वीरांचं सुद्धा मोठं योगदान असतो. भावेश हरड असो की मात्र अजून सर्व काही सतीश दादा असो, ज्या प्रकारे स्वामी समर्थ नाव मोठं होतं पहिल्यापासून, आपण पाहतो की अजून टेनिस क्रिकेट पटलावर मोठं नाव आहे. या असोसिएशनच्या माध्यमातून यावर्षीच्या अंगामध्ये किती टुर्नामेंट खेळल्या आणि त्यामध्ये तुमचं प्रदर्शन कसं आहे आणि त्या प्रदर्शनामुळे तुम्ही समाधानी आहात का? प्रदर्शन तर सगळ्यांचं चांगलं झालेलं आहे आणि अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात हे आई गावदेवी चषक बी टीमच्या बाजूने नाणेफेक गेलंय आणि प्रथम या टीमने सांगितले की आम्ही बॅटिंग करणार. जाऊ पण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया व्हॉइस ऑफ कल्याणचा एक बुलंद आवाज, आमचे मित्र मनोज कारवे सर. येस, धन्यवाद. थँक यू सो मच रिस्पेक्टेड पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर. गिरना भी अच्छा है, औकात का पता चलता है, बढ़ते ही जब हाथ उठाने को अपनों का पता चलता है, जिन्हें गुस्सा आता है वो लोग सच्चे होते हैं, मैंने झूठों को अक्सर मुस्कुराते हुए देखा है, सीख रहा हूँ अब मैं भी इंसानों को पढ़ने का हुनर, सुना है चेहरे पे किताबों से ज़्यादा लिखा होता है. नमस्कार मित्रांनो, आपला सर्वांचं हार्दिक स्वागत. शुभ दुपार. 12:25 झालेत आणि या सामन्यामध्ये कोण कोणाचे 12-13 वाजवेल याचं त्याला उत्तर आपल्याला मिळेल त्या 20 मिनिटांमध्ये. कारण धावांचं लक्ष जिंकण्यासाठी 36 आणि ते लक्ष मनाशी बाळगून सलामीवीर देवेन पाटील आणि प्रशांत चोरगे गेलाय मैदानामध्ये. योगेश नामने बी संघ धावांचा पाठलाग करणार आहे. सन्माननीय पाहुण्यांमध्ये आपण पाहतोय भगवानजी केणे साहेबांनी रजा घेतली, माफ करा. तसेच अनंताजी केणे आपल्यामध्ये आहेत, संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण हरी काकडे. आणि तसेच लगेच नाव घेतलं आणि समोर आले बघा. अब जीवा हजारों साल, आपके साल के दिनों 50. बारामजी दहाला मेहर, आपलं हार्दिक स्वागत. या 7 स्टार ऑफ द 1 स्टार. 7 रंगाचे 7 स्टार आहेत आणि 7 गावांमध्ये राहतात, एकमेकांना साथ देत आहेत. एका गावामधले 2 आहेत, केपी आणि लखन, परंतु बाकी सर्व असे चहूबाजूला फैलावलेत आणि चहूबाजूच्या क्रिकेटरना एकत्र करण्याचं धाडस ज्या संस्थेने केले ती संस्था आपण पाहतोय ओम साई आमले लोणाट क्रिकेट असोसिएशन. त्याच्या अंतर्गत ही स्पर्धा आई गावदेवी चषक 20-25 स्पर्धेचा दुसरा दिवस आणि चालू असलेला सामना धावांचा पाठलाग सुरू. ओर पिच उडवलाय तिथे देवेन पाटीलने, तिथे फिल्डर आहे की नाही बघावं लागेल आणि झेल टिपलाय.
माफ करा प्रेक्षकांनो, आमच्या समोर डीजे साऊंड असल्यामुळे इथे आम्हाला फिल्डर नाही दिसला आणि काहीसा कॅमेरामॅनला तिथे बाधा होती, त्यामुळे आम्हालाच कळलं नाही की झेल टिपलाय की नाही. पण तो बॅटर बाजूला होते, बाद होते, बाहेर येतोय हे पाहायला मिळतंय. देवेन पाटीलला 440 उलटा धक्का लागलाय. तुमची सुरुवात अगदी नेहमी झकास पाहिजे मित्रा. अशा प्रकारचा हाराकिरीपणा जर तुम्ही केला तर जे धावांचं लक्ष आहे ते 36चं 360 होईल ते कळणार नाही. सुरुवात अगदी तुम्ही परिस्थितीनुसार केली पाहिजे. काय गरज आहे माझ्या टीमला, 24 चेंडूमध्ये मला 36 करायचे आहेत आणि पहिल्या चेंडूमध्ये तुम्ही वीरेंद्र सहवाग स्टाईलने खेळायला जाणार तर तो सहवाग शेवटी होता, अजूनही आहे. आपला सहवाग बनायला फार वेळ लागेल, अनेक 7 जन्म घ्यावे लागतील. आणि सहवागच्या पाठीवरती पाऊल ठेवून आता अभिषेक शर्मा जन्माला आलाय, ज्यांना बनवले युवराज सिंगने, जो सुद्धा पाहत नाही. पहिल्या चेंडूमध्ये अशी सुरुवात करतो की चौकार षटकार झालाच पाहिजे. ती सुरुवात देवेन पाटीलची इथे होत असताना तो फसला गेला आणि पहिला धक्का लागलाय. गोलंदाज मीतने विकेट प्राप्त केली आहे. नवीन बॅटर आलाय कुमार उर्फ अरविंद. कुमार नावाने जास्त ओळखला जातो. लेफ्टी, मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. फुलटॉस कुमारने बघा, फुलटॉस होता त्याला फक्त दिशा दिली. ही समजदारी पाहिजे तुमच्याकडे. हा लॉफ्ट करता आला असता. फाईन स्लिपला तिथे चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल सुरू करतोय कुमार ऑफ द मार्क. धावसंख्या सुरू झाले धावफलकावरती. योग्य शिलन आमने बीची 36 धावांचा पाठलाग करत असताना एक गडी बाद एक. प्रत्येक प्रेक्षक कक्षामध्ये आमचे लाडके प्रेक्षक या क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहतो आपण. अनेक जण आपापल्या कार थांबून काचांच्या आतून बघतायत. एसी चालू ठेवायची त्यांना, काहींनी काचा खाली करून इथे आनंद घेण्याचं ठरवलं, आपण पाहू शकता. आणि संध्याकाळच्या वेळेला हे काल पण चित्र पाहायला मिळालं होतं की भली मोठी गर्दी होती कालच्या सोमवारच्या पहिल्या दिवशी सुद्धा. गोलंदाज पुन्हा एकदा मीत ओव्हर द विकेट. रिव्हरचा पवित्रा घेतला, मीतने पाहिलं, चेंडू आतमध्ये टाकलंय आणि तिथे चेंडू गोल गोल फिरत तिथे डायरेक्ट हिट केलं गोलंदाजाने स्वतः जाऊन. चांगला थरार चिकी सिंगल प्राप्त केली. पंचांनी सिग्नल दिला लेग बायचा. उमेश केणे सर सोबतीला मल्लेश सर आहेत, म्हणजेच महेंद्र भवर सर. तिसरे पंच आमचे अजिमजी हमदुळे सर. अगदी चहूबाजूला ह्या JP पॅनलला जावं लागतं. वाडा असो, पालघर असो, अगदी कसारा घाट असो, कर्जत कवाड असो, इवन दो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा JP पॅनल कार्यरत आहे. धावसंख्या 2 ही गडी बाद. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहतो आपण. डीपमध्ये फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे कुमारसाठी. त्या ठिकाणी चेंडू टर्न केला जातोय. मस्त काढलं. बॅकवर्ड झोन कडून 2 फिल्डर पळतायत. चेंडू काय थांबणार नाहीये. चेंडू गेलाय 4 धावांसाठी. सुंदर चौकार. की दादांची स्पर्धा येणार आहे. बारामदादा मेहर यांची आपल्या भेटीमध्ये 26-27 त्याचे लॉट आपण टाकले. वसीमजी सेंधू, अनंताजी किणे, रामकृष्ण काकडे यांच्या नजरेच्या साक्षीमध्ये इथे मात्र आपल्या नजरेच्या समोर सुंदर मंत्रमुग्ध करणारा चौकार. जसं मेरिट तसं चेंडू तिथे गिरवला फिरवला चौकार कुमारने. आपला तो फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा इथे लॉटचा प्रयत्न. मिड ऑनला झेल सोडला जातोय. सहज सोपा झेल अगदी नजरेच्या समोर आलेला असताना त्याला तुम्ही आपल्या हातांच्या कवेमध्ये का घेऊ शकत नाही? त्याचं कारण की मित्रा, प्रॅक्टिसमध्ये सुद्धा झेलची प्रॅक्टिस केली पाहिजे. नुसती बॅट हातात घेऊन आपण प्रॅक्टिस करणं चुकीचं असतं. बॉलिंग, फिल्डिंग यावरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, तरच तुम्ही टिकू शकता या क्रिकेटच्या पटलावर. कारण मोठी कॉम्पिटिशन आहे. आपण पाहिले असेल चेंडू आता हवेत आहे. शॉर्ट कव्हर पॉईंटचा फिल्डर आलाय. कोणी झेल टिपाचा प्रयत्न केला आणि कोणी तिथे चेंडू तिथे गमावला की काय. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. याला म्हणतात एकमेकाला कॉल देणं. इट्स माय कॅच, मी घेऊ शकतो, बाजूला राहा, रिले झेलला तयार राहा, असा आवाज दिला पाहिजे. पण तो कव्हर पॉईंटचा फिल्डर सुद्धा आला तिथे बॅकवर्ड पॉईंटला जो उभा आहे आणि स्वतः गोलंदाज सुद्धा दिले होते. पण तो गोलंदाजच्या हातातून चेंडू निसटला आणि सामना निसटणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. पहिल्या षटकाची समाप्ती मला भूपेश पाटील सर सांगतायत. एक गडी बाद 7. स्पर्धेसाठी अनेकांचं आम्हाला मोलाचं योगदान, म्हणून आपण कुठल्याही स्पर्धेला अगदी अनेक योगदानाच्या साह्याने सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण ज्यांनी आपल्याला पाठबळ दिले त्यांना सुद्धा नाराज करू द्यायचं नसतं.
कारण त्यांनी अगदी मनोभावे मनाचा मोठेपणा करून आपल्याला सहकार्य केलेलं असतं. त्यासाठी आयोजक मंडळाची नेहमी इच्छा असते की आपली स्पर्धा कुठलाही गालबोट न लागता अगदी प्रसिद्ध आणि यशस्वी झाली पाहिजे. तोच प्रयत्न या स्पर्धेमध्ये होत आहे. तोच प्रयत्न पुढच्या स्पर्धेत सुद्धा असणार आहे, जी स्पर्धा आपल्या मेहरीलोन बापगावची येणार आहे. सन्माननीय स्पर्धेचे आधारस्तंभ आणि त्या संघाचे आधारस्तंभ बारामदादा मेहर यांच्या संकल्पनेतील ती स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे ह्याच मैदानामध्ये 26, 27, 28 डिसेंबर रोजी. हा दुसरा दिवस या स्पर्धेचा सुरू. ही स्पर्धा आहे बापगावचीच आई गावदेवी चषक बापगाव. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात गोलंदाज तयार झाला मिस्टर आदित्य. राऊंड द विकेट कुमारसाठी उडवलाय, फुल टॉस तिथे गॅप शोधला, एका टप्प्याने जबरदस्त फटका, कुमारचा चौकार. घेतला बॅटवरती आणि मस्त बॅकलिपचा वापर केला, प्रॉपरली गॅप शोधला. हे तुमचं तंत्र फार महत्त्वाचं असतं. चांगला बॅटर बनण्यासाठी तुमच्या पायलांची हालचाल, पावलांची हालचाल म्हणजे फुटवर्किंग, दुसरी गोष्ट तुमची नजर आणि तुमचं शॉट सिलेक्शन आणि टायमिंग, या सर्व गोष्टी तुम्ही जेव्हा एकत्र संगम करता त्यावेळेला तुमचा चांगला फटका बनत असतो. अशा वेळेला इथे एक चांगला फटका आपल्याला आलेला पाहायला मिळाला. पंचांना चिडू द्या तिकडे आणि चौकार प्राप्त केला कुमार या बॅटरने, ज्याचं नाव अरविंद आहे. या चौकाराची धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन ठेपली 11 वरती, 1 गडी बाद. 36चं टार्गेट असताना मेरिटनुसार खेळतोच कुमार. आपण पाहिलं पहिला तो समोर जेव्हा गेला तेव्हा फुलटॉस होता ऑफस्टिकच्या बाहेर, त्याला अगदी तंत्रानुसार फक्त दिशा दिली होती, थर्डमॅनच्या दिशेने सिंगल प्राप्त केली. त्यानंतर अगदी चांगला एलिव्हेशन करून चिडूला धाडलं होतं शॉर्ट बॅकवर्ड स्क्रीनच्या दिशेने. कैलासवासी हबप कुमार हर्षल गोरखनाथ पाटील साहेबांच्या स्टँडकडे तो चेंडू धाडला होता चौकारासाठी. आता सुद्धा फुलटॉस आला, त्याला अगदी हापाम पूल केलंय. अगदी कुठल्या पद्धतीने रिस्क न घेता झेल मिळणार नाही याची काळजी घेऊन या ठिकाणी कुमारने धावफलक पुढे हलता ठेवलाय. धावसंख्या 11 वर. ओ इथे मात्र कुमारला हलावं लागेल, जावं लागेल, चले जाव म्हणत इथे कुमार बाद. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हा टप्पा पडला. हाफ व्हॉली घेऊन लॉप करत होता समोर, पण तो चेंडू अगदी हवेमध्ये स्पिन झाला होता. याला म्हणतात एअर स्पिन केलंय गोलंदाजाने आणि त्यांनी लगेच उत्तर दिलं. ज्या कुमारने चौकार मारला होता त्याला अगदी परत धाडलं. ह्या अगदी ब्लॉक डिलिव्हरी, मस्त टर्न केला चेंडूला, स्विंगिंग डिलिव्हरी, एअर स्विंगिंग. हवेमध्ये सुद्धा तुम्ही चेंडू फिरवू शकता. त्यासाठी तुमचा अगदी प्रॅक्टिसचा प्रॉपरली वापर पाहिजे. तुमच्या बोटांची जादू, तुमच्या मदगडाची जादू, तुमचा सोल्ड्याचा वापर, तुमची नजर, तुमचा स्टान्स, तुमचा रिलीज आणि रिलीज करताना तुमचं टायमिंग, त्या चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन करता आलं पाहिजे. अशा तुम्ही अशा मोठमोठ्या फलंदाजाला तुमच्या उत्कृष्ट चेंडूने बाद करू शकता. आणि तो चेंडू वापरला, गोलंदाज आदित्यने विकेट प्राप्त केली. धावसंख्या 11 वर. सामना बरोबरीमध्येच आहे मित्रांनो. चौकार आला पण तो विकेट सुद्धा प्राप्त झाली. म्हणजे जशाच तसं प्रत्युत्तर देण्याची तुमच्यामध्ये क्षमता असेल तर तुम्ही मोठमोठ्या संघांना इथे नमवू शकता. जसं कालच्या दिवसामध्ये धनेशील कुकसे संघाने पराक्रम केला. अगदी गावदेव नानकर सारख्या दिग्गज संघाला सुद्धा त्यांनी पाणी पाजलं. त्यानंतर बघितलं आपण मकरंदस्पर मुठवत संघाला सुद्धा शेवटच्या सामन्यामध्ये अगदी आसमान दाखवलं. आणि त्याच संघातील आतिश मागे कॅप्टन नेहमी सकाळपासून म्हणायचा की सर इकडे आलो ते आम्हाला काय होतं कळत नाही. या असोसिएशनमध्ये आम्ही नेहमी डगमगतो, आमचा कॉन्फिडन्स इकडे कमी होतो. आणि त्यावेळेला त्यांनी स्वतःला अगदी तिथे सिद्ध केलं की मी बोलून गेलोय पण मला त्याच्या विपरीत काहीतरी सिद्ध करायचं आहे. आणि त्यांनी स्वतःला सिद्ध करून धनेश इलेव्हन कुकसे संघाने कालचा दिवस गाजवला. याला म्हणतात तुमचा आत्मविश्वास तुम्हाला फार पुढे नेत असतो. आणि आत्मविश्वास नेहमी स्वतःचा वाढवण्यासाठी स्वतःच्या मनाला सांगायचं असतं की मी करू शकतो, मी सक्षम आहे. इथे गोलंदाज सांगतो की मी सुद्धा करू शकतो, मी सक्षम आहे, मी दक्ष आहे. आणि मी त्या ठिकाणी कटाक्ष टाकून स्वतःला सिद्ध करतोय आणि करणारच. अगदी मस्त डॉट काढले बघा 2. एकामध्ये विकेट मिळाली, एकामध्ये काही धाव नाही. चौकार खाल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचं कमबॅक करणं म्हणजे चांगल्या बॉलरची निशाणी आहे. हे तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती दाखवायचं असतं तुमच्या लाडक्या पाहणाऱ्या प्रेक्षकांना आणि तुमच्या खेळाडूंना सुद्धा. धावसंख्या स्थिरावलेली.
नवीन बॅटर आला आहे, यावेळेला शॉट ऑफ लेंथ होता, त्याला पुलचा प्रयत्न केला, मिस स्ट्रोक आहे, वेगाने तिथे कीपर धावत होता शॉर्ट स्क्रीनच्या दिशेने. पंचाच्या समोर टप्पा पडला, पंच सुद्धा तिथे पाहतात की किती प्रयत्न केले, 4 फिल्डर तिथे आले होते, परंतु चेंडूने अगदी तिथे जमिनीला स्वतःला स्पर्श केलं, झेल मिळाला नाहीये. धावसंख्या मिळते 1-12 धावसंख्या, 2 गडी बाद. हवेचा इथे बघा प्रवाह वाढलाय. नदीच्या किनारे असलेलं क्रीडांगण पाहतो आपण, गांधारी नदी, सुप्रसिद्ध नदी. अनेक नद्यांचं संगम ज्या नदीला मिळत असतं अशी नदी पाहतो आपण गांधारी. आणि त्या गांधारीच्या कडेला वसलेलं हे निसर्गाचं वरदान असलेलं श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव. अगदी कल्याण आणि नाशिक महामार्गांना जोडणारा हे मधला रस्ता पाहतो आपण, शहरी मार्ग आहे. कल्याण शहरातून निघालं की आपण भिवंडी तालुक्यामध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश करताना पहिल्यांदा आपल्याला या मैदानाचं दर्शन घडत असतं. जागा बहुतो टर्न करायचा प्रयत्न, कुठे झापूक झुपूक शॉट, ओहो कुठे महाराज होता, कुठे गेला. हे फटके सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. डबल शॉट म्हणू शकतो आपण. इथे लेगबाचा इशारा पंचाने दर्शवला की तिथे बॅटचा संपर्क नाहीये. आणि 1 धावसंख्या अलगदपणे उडी मारत असताना योगेश नामने बी संघाची जाऊन पोहोचलेली आहे ती 13 वरती 2 गडी बाद. 36चं लक्ष म्हणजे अजून 23 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी पाहतोय 13, बरोबर भूपेशजी, 13 मध्ये 23चं समीकरण. अजूनही शांतता सामन्यामध्ये आहे, कधीही वादळ येऊ शकतं, मग ते गोलंदाजाचं असेल किंवा फलंदाजाचं असेल. आलंय, येतंय का नाही, मिस आहे, बॅट कायची फिरली गेलीये, तीक्ष्ण नजर, परंतु झेल घेण्याची पद्धत चुकलीये. झेल अगदी डोक्याच्या वरून पाणी टाकून शांत करत अगदी खाली पडला होता, जमिनीला दान झाला. आणि पाहता पाहता तिथे बॅटरने 2 धावा पूर्ण केल्या. मिस्टर भावेशने. भावेशचा काही दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता मित्रांनो. सोनटिकली नाक्यावरती एकमेकांच्या 2 बाईक एकमेकांना तिथे टक्कर झाली, संध्याकाळची वेळ होती आणि त्या ठिकाणी तो बचावला गेला, परंतु त्यातून तो दुरुस्त होऊन पुन्हा एकदा उतरला. धावसंख्या बघा इथे 15 आहे, 2 षटकांची समाप्ती. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज टीम योगेश आमने बी संघाला. पाहायला लागलं होतं भावेशच्या, माहिती मिळाली की भावेशला लगेच अर्जंटली हॉस्पिटलला नेलं आणि दुसरा जो होता ज्याने टक्कर दिली त्याला अर्जंटली गावात नेलं होतं, त्याला जास्त दुखापत नाही झाली. परंतु या ठिकाणी भावेशने जास्त दिवस न दवडता पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये आगमन केलं. याला म्हणतात क्रिकेटबद्दल समर्पण. परंतु मित्रा, आधी स्वतःची हेल्थ सांभाळायची असते आणि नंतर तुम्ही हेल्थ सांभाळल्यानंतर तुमच्या कॅरियरमध्ये किंवा तुमच्या क्रिकेटच्या पटलावरती एक व्यवस्थित पद्धतीने वेल्थ मिळवू शकता, ते यश प्राप्त करू शकता. कारण आता वेल्थ का मी उच्चार केला, कारण ISPLचं युग आहे. येणाऱ्या काळामध्ये मोठमोठ्या स्पर्धा ISPLपेक्षा मोठमोठ्या आपल्या भेटीस येणार आहेत. कल्याण तालुका असेल किंवा जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तशा निवडणुका होणार आहेत खेळाडूंच्या, त्यांना मोठमोठे मानधन मिळणार आहेत. त्यासाठी अगदी समिती स्थापन केली आहे भारतीय टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. जास्त वेळ घेऊ नका. जसं ISPL सुरुवात केली सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन या दिग्गजांनी. 2 मिनिट शिल्लक आहेत या षटकासाठी, लक्षात घ्या. कारण मी सकाळी पहिल्याच सामन्यामध्ये इथे दंडात्मक केलं होतं, ते म्हणजे जानुसपे इताडे टीमला, जेव्हा त्यांनी जास्त टायमिंग घेतलं होतं 2 षटकांसाठी, 3 षटकांसाठी माफ करा. तर तसं काय तुम्ही होऊ देऊ नका. कदाचित मे बी 2 मिनिटात षटक समाप्त होणार नाहीये, तर तुम्हाला दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल. पुन्हा येणारे चेंडू 12 आणि 21 धावांची गरज. रिव्हर्सचा पवित्रा पलटी शॉट, तिथे फिल्डर नाही बघितलं आणि चेंडूवर धाडलं डीप कव्हरच्या दिशेने. एका टप्प्याने 1-4, 4 रन. कॅप्टन आणि त्याने अगदी स्टान्स लगेचच फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये 0 सेकंडमध्ये बदलला. रिलीज होण्याच्या आधीच त्यांनी स्टान्स बदलला आणि रिलीज केल्यानंतर शॉट ऑफ लेन चेंडू मिळाला आणि रिव्हर्स सीटचा दर्जा असलेला फटका प्राप्त करून चौकार प्राप्त केला आपल्या योगेश आमने बी संघासाठी. धावसंख्या वेगाने फुलली 19 वरती योगेश आमने बीची. काहीशी खळबळजनक स्थिती पाहतो आपण, खळबळ निर्माण झाली आहे. त्याचं कारण की चौकार आला बऱ्याच वेळानंतर पाहतो आपण चौकार, कारण पहिला
षटकामध्ये 2 चौकार होते, त्यानंतर बघितलं आपण दुसऱ्या षटकात एक पहिला चौकार आला होता पहिल्या चेंडूमध्ये. पण तो आता प्रशांतने हात खोलले, पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न करतो, ड्राईव्ह केलाय, रिव्हर्स ड्राईव्हचा प्रयत्न, तिथे फिल्डर काहीच फंबलिंग करतोय, चेंडू निसटलाय आणि त्या दरम्यान एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली प्रशांत आणि भावेशला. धावसंख्या 1 पुढे, बरोबर आहे ती 20 वर. 20 ऑन द बोर्ड. अजून 10 चेंडू शिल्लक, 10 मध्ये 16 पाहिजेत. कोणता संघ सामना जिंकेल यासाठी प्रेक्षकांच्या मनामध्ये खूप काय प्रश्न सुरू झालेले असतील, पण तो क्रिकेट आहे मित्रांनो, काही सांगू शकत नाहीये. कधी कधी एखादं षटक मिडन सुद्धा टाकण्याची किमया होऊ शकते. यावेळेला आडव्या बॅटचा प्रयोग, अगदी खूपच आडवा आला होता आणि बाहेर चेंडू टाकला होता, चेंडू खाली ठेवला गोलंदाजाने. मस्त इथे कामगिरी. राऊंड द विकेट जात असताना तिथे प्रतीक नावाचा गोलंदाज आहे, त्याने हा चेंडू रिलीज केला. 4-1-0, 3 चेंडू पडले, 5 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनही तो कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आणि करावाच लागेल जर तुम्हाला जिंकायचा असेल तर. फिल्डिंग करणारा संघ पाहतो आपण नक्षत्र चोळपडा ज्युनियर, त्याला फाईट करतोय योगेश नामने बी. हा मोठा फटका, पण तो अंतर नाहीये, उंची जास्त आहे, फिल्डर तिथे पोहोचतोय आणि झेल टिपलाय. फलंदाज भावेशची खिली संपुष्टात. मिस्टर एच बी हरेश भंडारीने तो झेल टिपला, दूरवरून आला, अंतर कापलं, समोर चेंडू होता, नजरेसमोर अगदी घेतला चेंडूला, खाली न पाहता फक्त आकाशाकडे पाहत होता. चेंडू खाली जसा येत होता आणि आपल्या हाताच्या कवेमध्ये सुरक्षित पद्धतीने समाविष्ट केलं आणि तगडा गडी बाद झाला. तो भावेश नावाचा जो विस्फोटक म्हणून ज्याची ख्याती आहे त्याचा अडसर दूर केला गोलंदाज प्रतीकने, ज्याने झेल देण्यास भाग पाडलं. आणि अशा प्रकारचे विकेटचं पतन जर केलं तर हा सामना शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. मी तर म्हणतो की तो प्रयत्न केलाच पाहिजे आणि करता आलाच पाहिजे. नवीन बॅटर आलाय, आडवा झाला, त्याला सुद्धा आडवा केला जाईल का? झेल हवेत आहे आणि हातांच्या कवेत आहे. लागोपाठचा दुसरा धक्का दिलाय गोलंदाजाने. गोलंदाज ऑन हॅट्रिक, मिस्टर प्रतीक, कम ऑन. झाली आहे आणि तिथे क्रॉसिंग साठी काहीतरी ऍक्शन चालली पंचांची. एकच धाव मिळणार आहे असं सांगतायत, दुसरी धाव मिळणार नाहीये असं आम्हाला दर्शवलं गेलं. परंतु काय तो क्लायमॅक्स होता, जसं एखाद्या सिनेमामध्ये शेवटचा जेव्हा टप्पा सुरू होतो तेव्हा एक वेगळा रोमांच तयार होतो, तसं सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण झाली आहे. धावसंख्या 21, अजून 15 धावांची गरज आणि आता एक प्लेअर आतमध्ये घ्यावाच लागेल. तुमचं टाइम आउट कधीच झालंय, एक्स्ट्रा टाइम घेतला कारणाने तुम्हाला एक अतिरिक्त प्लेअर जो आउटफील्डचा असेल त्याला इनफिल्डमध्ये टाकावा लागेल. हे बघा दृश्य, समोरचं जे डेव्हलपमेंट सुरू आहे, टॉवरिंग टॉवर जो उभा राहणार आहे अगदी चौदरपाडा रोडच्या दिशेला, बहुतेक ते बापगाव आणि देरुंगच्या समोरच्या दिशेला टॉवर आहे. कोहिनूर प्रोजेक्ट, कोहिनूर प्रोजेक्ट, वा, नाव पण अगदी असं दिलं की सर्वात महागडं नाव आहे कोहिनूर. जगातील सर्वात मौल्यवान हिरा म्हणजे कोहिनूर.
आणि ह्या सामन्यात सुद्धा कोण कोहिनूर बनेल, जो मौल्यवान कामगिरी केली मित्रा, त्यालाच म्हणतात अगदी हिरो बनणं आणि कोहिनूर बनणं. कारण अंधार पसरला होता आणि इथे कमबॅक मस्त केलं. भूपेशजी, कसं वाटतं आपल्याला? प्रतीकने मस्त कमबॅक केलं बघा. चौकानंतर सिंगल डॉट, लागोबाचे 2 विकेट, म्हणजे ते पण डॉटच, आणि आता एक सिंगल दिली आहे. मस्त कमबॅक केलं. 6 धावा खर्च केल्या, 2 धक्के दिले, आणि आता मात्र सामन्यामध्ये येते एक आपला संघाला आणलंय, जिवंत केलंय सामना, तो म्हणजे ज्युनियर नक्षत्र चौदरपाडासाठी. एक झाडावरती आमचा झेंडा पण लहरतो की कपडा लहरतोय? झेंडा आहे तिकडे. एक प्लेअर आतमध्ये घ्या तुम्ही अतिरिक्त, पंच आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकता. ओके, घेतलाय. चला, तर षटक आहे शेवटचं, आणि बघा इथे धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 15 धावांची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. कोण जिंकेल सामना? आई गावदेवी चषकाचा हा महत्वपूर्ण सामना असेल. एका बाजूला योगेश आमने बी, देवेन पाटील सागर पाटील यांचा संघ. दुसऱ्या बाजूला पाहतो आपण ज्युनियर नक्षत्र चौदरपाडा संघ. दीपक नागेश भंडारी, दीपक अँड नागेश भंडारी, बरोबर. ज्यांनी बनवलेला संघ. दीपक आधीच्या काळामध्ये सिनियरमध्ये खेळत होता आणि त्याने आता संघ स्वतःचा बनवला, कारण त्याचं म्हणणं होतं की गावामध्ये इतके खेळाडू तयार होतात की आपल्याला 3 ते 4 संघ बनवणं गरजेचं आहे. म्हणून चौदरपाड्यामध्ये 3 संघ बनलेत. ज्या मनात तगडा संघ आहे तो ज्या हनुमान चौदरपाडा, त्याच्या आताच्या परफॉर्मन्सनुसार. पण या ठिकाणी तुम्ही सुद्धा तगडे बनवू शकता जर तुम्ही इथे आमने बी ला पाणी पाजलं तर. तो प्रयत्न करेल का गोलंदाज? सज्ज झाला मिस्टर एच बी हरेश भंडारी ओर द विकेट. ओहो, सुरेख चेंडू, अतिशय प्रेक्षणीय, लक्षणीय, नजाकत भरा चेंडू. बाईचा इशारा, पण तो चेंडूला किती सुंदर खाली ठेवलं तर बघितलं आपण. ऑप्टिकच्या बाहेर अगदी पूर्णपणे चकमा दिला बॅटरला, ज्याची अपेक्षा होती की मी एकदा विथ द स्टन खेळेन किंवा ऑन द राईज खेळेन, पण तो चेंडूला खाली ठेवलं आणि बॅटच्या खालून चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातातून. निसरत असताना एक धाव प्राप्त झाली. धावसंख्या आहे ती 22. 5-14 समीकरण. सुरेख चेंडू हाताळला, अगदी दाखवून दिलं पहिल्या चेंडूमध्ये मी चांगला बॉलर आहे. हरेश भंडारीने पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याला फोर्स केला, समोर खेचून मारण्याचा प्रयत्न, वेगाने फिल्डर येतोय. तितकाच रॉकेट फेकी केली, नॉस्ता केला, धोका, फलंदाज बाद. एक धाव कंप्लीट, एक गडी बाद. यालाच म्हणतात लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार गिरती है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, आखिर उसकी मुट्ठी खाली नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. म्हणून कोशिश, प्रयत्न नेहमी आपण करत राहिलं पाहिजे, तरच तुम्ही यशाला गवसणी घालू शकता. इथे प्रयत्न केले प्रतीकने आधीच्या षटकामध्ये, त्यांनी मस्त कमबॅक केलं. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून हरेश भंडारीने सुद्धा दोन्ही पण चेंडू सुरेख हाताळले आणि बघितलं आपण इथे अतिरिक्त धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट प्राप्त झाली. याला म्हणतात अगदी जो मेहनत करतो त्याच्या बाजूने नशीब सुद्धा कुर्बान होत असतं. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है आणि ती आपल्याला प्रचिती या ठिकाणी आली. एक गडी बाद झाला, एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 23. 13 धावांची गरज आहे 4 चेंडूंमध्ये. 4-13. 4-13 समीकरण. लहान मुलांना सुद्धा इथे अगदी उत्सुकता लागली. आम्हाला विचार आले की सर सांगा किती मध्ये किती पाहिजेत. एक्साइटमेंट आहे, हे क्रिकेट आहे. अनेकांना अगदी वेळ लावणारा क्रिकेट आहे. खेळ तसाच आहे, अनोखा खेळ आहे. बघा पूर्णपणे खेळ बदललाय, दिशा बदलली, सामन्याची सूत्र बदलली आहेत. अगदी दिशा दशा करून टाकली बॉलिंगच्या जीवावरती म्हणू शकतो आपण. धावा चांगल्या होत्या, फायटिंग स्कोर होता आणि त्या तुम्ही फाईट करता असताना चांगले डिफेंड करतायत आतापर्यंत. मस्त डॉट चेंडू काढला या ठिकाणी सुद्धा हरेश भंडारीने आणि कमरेवरती हात आता पाहतो आपण नॉस्टॅकेंटच्या बॅटरचे सुद्धा. आणि समोरचा बॅटर प्रश्नामध्ये पडलाय की आता मला 3 चेंडूंमध्ये करायच्या त्या 13 धावा. कोण कोणाच्या 3-13 वाजवेल भूपेशजी सांगा जरा. क्रिकेट आहे, सांगू शकत नाही. स्ट्रोक हिट, इट्स अ बिगी, नो नो, इट्स अ टेकन. वाह, व्हाट अ कॅच ॲट द मिड विकेट. फलंदाज बाद.
ही चेंडू हवेमध्ये तरंगत होता, हवेला स्पर्श करत होता, हवेला गुदगुदला करत होता आणि खाली लँड होत असताना त्याला खाली पडूच दिलं नाही. सुंदर झेल टिपला. मी तर म्हणतो झेल नव्हे, हा सामना टिपलाय या विकेटच्या माध्यमातून. पूर्णपणे आता सामना झुकत चाललाय, झुकलाय, सुगंधित होत चाललाय. तो म्हणजे चौदरपडाच्या दिशेकडे जात असताना इथे मात्र हा संघ बॅकफुटला गेलाय. त्याचं कारण मित्रांनो 2 चेंडू शिल्लक, 13 धावांची गरज. आता जर बॉलरने एखादी चुकी केली आणि त्या चुकीच्या चेंडूवरती जर मोठा फटका चौकार षटकार आला तर इथे सामन्यामध्ये परतेल तो योगेश्वर आमने बी. नाही नाही नाही, चान्सेस आम्ही देणार नाहीये. आम्ही पकड मजबूत केली आहे. आम्हाला दीपक भंडारीने शिकवलंय, आम्हाला नागेश भंडारीने शिकवलंय. त्यांचा अनुभव आमच्या पाठीशी आमच्या गाठीशी आहे. त्यांचा आम्ही प्रॉपरली वापर करतोय. बॅटर मनोजला सुद्धा तिथे चेंडू कळला नाही. लास्ट टू गो, 13 धावांची गरज. ओ शेवटच्या मोमेंटला मोठा फटका माझा प्रयत्न तो सुद्धा असफल ठरला. झेल टिपलाय आणि इथे संघ बाद झालाय. म्हणजे इथे हार पत्करावी लागेल योगेश रामने 20 संघाला. आणि अभिनंदन दीपकजी भंडारी, नागेश भंडारी, आपला संघ जिंकलाय.